आपण पाहतोय ही दृश्य पुण्यामधनं आहेत, जे धर्मादाय आयुक्तालयात शिवसैनिक उपस्थित होते, आंदोलन करत होते। याच गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी हे आंदोलन छेडलं जात आहे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र उपस्थित झाले। शिवसेनेने हे आंदोलन पुकारले आणि पुण्यामध्ये आता ही दुपार होऊन गेल्यावर सुद्धा हे आंदोलन छेडण्यात येत आहे। आज सकाळपासून अनेक ठिकाणी पुण्यामध्ये या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन होत आहेत, तर आता धर्मादाय आयुक्तालयापर्यंत शिवसैनिक जाऊन पोहोचलेत आणि आपलं मत त्यांनी व्यक्त केलंय, आपला निषेध त्यांनी नोंदवलाय। एका आईच्या मृत्यू प्रकरणी सर्व शिवसैनिक आक्रमक झालेत आणि आपलं मत धर्मादाय आयुक्तांना या ठिकाणी आम्ही घेराव घालायला आलो होतो। जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही इथं कोर्ट आहे का काय बघणार नाही। या ठिकाणी उग्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होईल। आंदोलन करण्यामागचं कारण हे आहे की पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहेच, पण त्या अनुषंगाने इतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही आरेराव्याची भाषा चालते। पेशंट रात्री अपरात्री ठरवून त्याला त्रास होत नाही, आत्ता पैसे भरा तर तुम्हाला आम्ही आधी ट्रीटमेंट देऊ, ही जी भूमिका आहे ही समाजाला घातक आहे, लोकांच्या जीवावर बेतणारी आहे। आणि तोच प्रकार या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडला। एक महिला प्रसूतीसाठी त्या ठिकाणी गेली होती, पण 10 लाख रुपये भरल्याशिवाय तुमच्यावर उपचार होणार नाहीत, ही जी भूमिका दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घेतली ही अतिशय निंदनीय, चुकीची आणि कारवाई करण्यायोग्य आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी केली कोर्टाकडे की त्वरित याच्यावर कारवाई व्हावी। त्यांनी आता त्वरित याच्यावर कमिटी बसवली आहे। कमिटी निर्णय घेऊन 36 तास झाले तरी हॉस्पिटल कुठली कारवाई झालेली नाही। जर पुढच्या 24 तासामध्ये कारवाई झाली नाही तर याच्यावर आमचं उग्र आंदोलन